जो स्फोट झालेला आहे तो बॉयलरचा स्फोट झाला आहे असं पायमाफेसी दिसतंय, परंतु नक्की कशामुळे झालंय काय झालंय हे 1 तासानंतर स्पष्ट होईल। मला असं वाटतं की आपण देखील यंत्रणेला 1 तासभर द्यावा, परंतु भविष्यामध्ये हे परमनंट दुखणं बाजूला करण्यासाठी ऑलरेडी 1.5 वर्षापूर्वी आम्ही निर्णय घेतलेला होता। आचारसंहितेमुळे आम्ही लँड अलॉट करू शकलो नाही, परंतु डोंबिवलीवासियांची जी मागणी आहे की त्या केमिकल कंपन्या शिफ्ट करायच्या, तो ऑलरेडी धोरणात्मक निर्णय झालेला आहे आणि त्याच्यावर तातडीची अंमलबजावणी 4 तारखेनंतर होईल। सर, किती जण मृत्युमुखी पडले त्यामध्ये? आताची माहिती मी घेतली ती 3 मृतदेह आता सापडलेले आहेत। बाकी धूर आणि असल्यामुळे अजून काही आपल्याला सांगता येत नाही। 1 तासाभरानंतर चित्र आपण जर बघितलं तर 26/11च्या वेळी पण असाच प्रकार घडला होता। प्रशासनाने आश्वासन दिलं होतं की सर्वांना नुकसान भरपाई मिळेल, मात्र अनेक लोकांना नुकसान भरपाई मिळाली नाही। अजून सुद्धा त्याचा पाठपुरावा चालू आहे। इकडे 100% नुकसान भरपाई मिळणार का? मी एवढंच सांगतो की मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट केलेलं आहे की कोणालाही वारंवार सोडलं जाणार नाही आणि जर याच्यामध्ये वेळ लागणार असेल तर मी MIDCचा आणि उद्योग खात्याचा मंत्री म्हणून सांगतो की खास बाब म्हणून ज्या लोकांना त्रास झालेला आहे त्यांना कशी नुकसान भरपाई द्यायची ह्याचा निर्णय MIDC घेईल। मयतांना किती नुकसान भरपाई मिळणार? नाही, मला असं वाटतं की आधी आकडा आपल्या समोर येऊ दे, परंतु आता किती मदत जरी केली तरी काही ते परत येणार नाही आहे, परंतु त्यांच्या कुटुंबाला साजेसं इंडस्ट्रियलिस्टनं देखील दिलं पाहिजे, सरकारनं देखील दिलं पाहिजे, ही भूमिका सरकार। सर, आपण जर बघितलं तर मागच्या वेळेला प्रोबेशनला अनधिकृत बांधकामाचा विषय निघाला आणि त्यांना नुकसान भरपाई नाही मिळाली आणि अनेक लोक वंचित राहिले। याबद्दल तुम्ही आता तशी काळजी घ्याल का? मी याबाबत आपण नकारात्मक विचार करू नये एवढंच या ठिकाणी सांगतो। चांगल्या पद्धतीनं सकारात्मक जी काय मदत असेल ते मुख्यमंत्री करतील याची मला। याच घटनेसंदर्भात महाविकास आघाडीचे उमेदवार वैशाली दरेकर यांनी आपल्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे आताच पत्रकारांशी बोलताना। मला असं वाटतं की हे संवेदनशील विषय आहे, याचं राजकारण करण्यामध्ये काय अर्थ आहे असं मला वाटत नाही। ज्यावेळी ज्या काही घटना घडायच्या असतात त्या घटना घडल्यानंतर त्याचं प्रायश्चित्त कोणी घ्यायचं हे आपण नंतर ठरवू, पण सध्या जीवितहानी होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे। आता कोणीतरी ठाण्यामधनं देखील काही लोकांनी सांगितलं, माझं म्हणणं पॉलिटिकल वातावरण कुठं निर्माण करायचं, राजकीय वातावरण कुठं तयार करायचं, राजकारण कुठं करायचं हे देखील काही लोकांना समजलं पाहिजे। मी इथं राजकारण करण्यासाठी आलेलो नाही, खासदार साहेब इथं राजकारण करण्यासाठी आलेलो नाही, इथं आम्ही लोकांना मदत करण्यासाठी आलेलो आहोत आणि या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी आलेलो आहोत। त्याच्यामुळे ज्यांना कोणाला आरोप प्रत्यारोप करायचे त्यांना कळू देत, नियती हेच त्याला उत्तर आहे। ही सगळी घटना घडली हायड्रोजन पेरॉक्साईड वापरतो आणि मी किती वेळा त्यांना पुरा की बाबा तू हे वापरू नको, हा बॉम्ब स्फोटाचं केमिकल आहे, तर तू हे वापरत असते की सगळ्या फॅक्टरी उलटी। त्याचा मालक कोण आहे? मेहता म्हणून आहे आणि तो पोरगा आहे, त्याला काही नाही, त्याचे वडील एक्सपायर झाले, तिथे पण त्याची फॅक्टरीला अशीच आग लागली होती, ती बंद करून तो इकडे आला आणि हायड्रोजन पेरॉक्साईड त्याच्याकडे आत्ता 3 महिन्यापूर्वी परत आग लागली, त्यांनी शटर बंद करून तो पळून गेला। तो आतमध्ये सगळं काम करायचं, बाहेर जाऊन कोणालाही एंट्री करायला द्यायचं नाही। कोणी आलं की जर बंद करायचा, कोणी अधिकारी बंद करायला लॉक लावून निघून जायचा। नाही, याच्यामध्ये 2 टप्प्यामध्ये आपण करणं गरजेचं आहे, किती बॉडी आतमध्ये आहे, किती जखमी आहेत, मला काही माझी माणसांना वाचवलं पाहिजे। आमची पण कंपनी अख्खी गेली त्याच्यामध्ये, आम्ही बाजूची तुम्ही बाजूची या दोन एक समोरची आणि एक बाजूची। साहेब, त्यांचं म्हणणं आहे फॅक्टरी इन्स्पेक्टरला देखील वेळोवेळी सांगितलं होतं, त्यांनी काही ॲक्शन घेतली नाही। फॅक्टरी इन्स्पेक्टर तुम्ही काही कारवाई करणार का? कोणी ह्याच्यामध्ये जर गिल्टी असतील तर सुटणार नाही, जे कोण आहेत त्यांच्यावर कारवाई होईल आणि त्या कारवाई देखील उद्या परवा नाही जातानाच इन्स्ट्रक्शन देऊ कोणावर काय कारवाई करायची होती। जो कोणी मेहता असू दे किंवा कोणी असू त्यानं ते लोकांच्या जीवाशी खेळलेलं आहे, त्या पद्धतीचे गुन्हे त्याच्यावर दाखल होते आणि त्याच्याकडे 2-3 महिन्यापूर्वी त्यांनी सगळ्यांनी सांगितलं फॅक्टरी बंद, फॅक्टरी बंद केली, परत 1 महिना परत चालू केली। नाही, ह्याची सखोल चौकशी करून त्याच्यावर म्हणजे परत असं इंडस्ट्रियलिस्ट कोण खोटं करणार नाही अशा पद्धतीचे गुन्हे दाखल केले जातात। धन्यवाद। मेरे को लगता है मंदिर के पीछे वाला एरिया है, साईं बाबा मंदिर का जो पीछे का एरिया है। भागो भागो भागो, चल
बेचारे वो आदमी जल के खाक हो गए होंगे। ये मेरे को लगता है ना ये साईबाबा मंदिर की इधर हुआ है। हेलो, हाँ साहेब नमस्कार। हाँ एमआयडीसी क्या जरा खबर आहे? हा ते आग लागली कंपनीला, ती माहिती नाही. हा कुठली कंपनी? स्फोट झाला भीमचो. क्या कर रहा है? हाँ यार गलत कर दिया। हाँ ये मंदिर के पीछे आमच्या घरात बोल नाही देत ना, मला तिथून बाहेरून